नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, छातीमध्ये जळजळ, घशात आग लागल्यासारखं वाटणं, आंबट ढेकरं, तोंडात कडू पाणी येणं, पोटात जडपणा, मळमळ, अस्वस्थता हे सगळं आपण किती सहज म्हणून टाकतो. थोडी ऍसिडिटी आहे जाईल. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. ही फक्त साधी लक्षणं नाहीत. हे तुमचं शरीर तुम्हाला देत असलेलं वॉर्निंग सिग्नल आहे. शरीर शांतपणे सांगत असतं, काहीतरी चुकीचं चाललंय, लक्ष द्या. आणि जर आपण वेळेवर लक्ष दिलं नाही, तर ही छोटी वाटणारी ऍसिडिटी पुढे जाऊन मोठ्या गंभीर समस्येचं रूप घेऊ शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय, ती का होते, शरीराच्या आतमध्ये काय बिघडतं, त्याचे धोके काय, आणि सर्वात महत्वाचं, ऍसिडिटी मधून कायमची सुटका कशी मिळवायची. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मित्रांनो, ऍसिडिटी म्हणजे काय? आपल्या पोटामध्ये म्हणजेच आमाशयामध्ये एक ऍसिड तयार होत असतं. हे ऍसिड पचनासाठी अत्यंत आवश्यक असतं. आपण जे खातो ते अन्न पचवण्यासाठी, त्याचं विघटन करण्यासाठी, पोषक घटक वेगळे करण्यासाठी हे ऍसिड काम करत असतं. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हे ऍसिड जास्त प्रमाणामध्ये तयार होतं, किंवा चुकीच्या वेळी तयार होतं, किंवा वरच्या दिशेने अन्न नलिकेत चढायला लागतं. तेव्हाच आपल्याला जाणवतं छातीमध्ये जळजळ, घशामध्ये जळजळ, आंबट ढेकरं, तोंडात कडू पाणी, पोटात अस्वस्थता. यालाच आपण म्हणतो ऍसिडिटी. आयुर्वेदानुसार ऍसिडिटी, आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं तर ऍसिडिटी म्हणजे पित्तदोष बिघडणं. पित्त वाढलं की शरीरामध्ये उष्णता वाढते, तीक्ष्णता वाढते, आणि मग जळजळ, चिडचिड, अस्वस्थपणा सुरू होतो. म्हणूनच ऍसिडिटी ही फक्त पोटापुरती मर्यादित नसते, ती संपूर्ण शरीराच्या संतुलनाशी जोडलेली असते. ऍसिडिटी होण्यामागची मुख्य कारणं. मित्रांनो, सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण, वेळेवर जेवण न करणं. खूप लोक सांगतात, जेवणाची वेळ थोडी चुकली, 15-20 मिनिट उशीर झाला की लगेच छातीमध्ये जळजळ सुरू होते. याचं कारण काय आहे माहित आहे? कारण आपलं शरीर ठराविक वेळेला तयार असतं. त्या वेळेला आमाशयात ऍसिड तयार होऊ लागतं. आता समजा शरीराने ऍसिड तयार केलं, पण आपण जेवलोच नाही, तर ते ऍसिड कुठे जाणार? ते थेट आमाशयाच्या आतल्या भिंतींना त्रास देतं. त्यामुळे इरिटेशन होतं, आणि मग सुरू होते जळजळ, मळमळ, आंबट ढेकरं. फक्त वास आला तरी ऍसिड तयार होतं. कधी असं झालंय का की छान जेवणाचा वास आला आणि लगेच भूक लागली? हे काही योगायोग नाही. आपले सेन्सेस मेंदूला सिग्नल देतात आणि आमाशयात ऍसिड सिक्रिशन सुरू होतं. पण त्यावेळी अन्न पोटात गेलं नाही, तर ते ऍसिड पुन्हा आमाशयाला जळजळ करायला लागतं. आणि हे रोज झालं तर ऍसिडिटी कायमची अंगवळणी पडते. स्ट्रेस आणि ऍसिडिटी. मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण स्ट्रेस मध्ये आहे. कामाचा ताण, घरची जबाबदारी, आर्थिक चिंता, नातेसंबंधातील तणाव, या सगळ्यांचा थेट परिणाम पडतो पोटावर. जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये असतो, तेव्हा शरीरात कार्टिझोल नावाचं हार्मोन वाढतं. हे हार्मोन वाढलं की ऍसिड सिक्रेशन वाढतं. म्हणजे जितका जास्त ताण, तितकी जास्त ऍसिडिटी. झोप आणि ऍसिडिटी. जर तुम्ही नीट झोपत नसाल, उशिरापर्यंत जागत असाल, मोबाईल बघत असाल, तर ऍसिडिटीचा धोका हा वाढतो. कारण झोप कमी झाली की हार्मोन्स बिघडतात, आणि हार्मोन्स बिघडले की ऍसिड सिक्रेशन वाढतं. म्हणजेच कमी झोप इज इक्वल टू जास्त ऍसिडिटी. खाण्याच्या चुकीच्या सवयी, खूप तिखट, खूप आंबट, फार तेलकट, फास्ट फूड, चहा, कॉफी जास्त प्रमाणात, उपाशी राहणं, कधी जास्त खाणं, कधी खूप कमी खाणं, या सगळ्यांमुळे पित्त वाढतं. आणि पित्त वाढलं की ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटीची सुरुवातीची लक्षणं. सुरुवातीला शरीर हळूच इशारे देतं. छातीमध्ये जळजळ, घशामध्ये खवखव, पोटात आग, आंबट ढेकरं, तोंडात कडू चव, मळमळ,
डोकं जड वाटणं, पण आपण म्हणतो जाईल आणि इथेच चूक होते. वेळेवर लक्ष न दिल्यास काय होतं, जर ॲसिडिटी वारंवार होत असेल, तर ॲसिड वरवर येत राहतं. त्यामुळे अन्ननलिकेला जखमा पडतात. छातीमध्ये दुखणं सुरू होतं. गिळताना त्रास होतो. घसा दुखतो. कधी-कधी पोटाच्या आतल्या लायनिंगला जखम होते. ब्लीडिंग होऊ शकतं. स्टूल काळ्या रंगाचं होऊ शकतं. हे सगळं खूप गंभीर आहे. ॲसिडिटी म्हणजे फक्त पोटाचा त्रास नाही. आयुर्वेद सांगतो, अजीर्ण हे सर्व रोगांचं मूळ आहे. पचन बिघडलं की सगळं बिघडतं. न्यूट्रिएंट्स नीट शोषले जात नाहीत. थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो, चक्कर येते, स्किनवर पिंपल्स, डलनेस, केस गळती वाढते. मनावर परिणाम, चिडचिड, एन्झायटी, झोप न लागणं, म्हणजे ॲसिडिटी इज इक्वल टू संपूर्ण शरीरावर परिणाम. आता उपाय पहा. घरगुती आणि नैसर्गिक. सकाळी उठल्या उठल्या 3 ते 4 भिजलेले बदाम खा. 10 ते 12 काळे मनुके खा. धणे प्लस जिरे पाणी. 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे उकळून प्या. साळीच्या लाया कोरड्या खा. जेवणात थोडंसं साजूक तूप घ्या. हे सगळं पित्त शांत करतं. मील टायमिंग्स खूप महत्वाचे आहे. सकाळचा नाश्ता हा सकाळी 7 ते 9 या वेळेत घ्यावा. दुपारचं जेवण 12 ते 2 पर्यंत घ्यायलाच हवं आणि संध्याकाळचं जेवण 6 ते 7 पर्यंत घ्यायचंच. रात्री 9च्या नंतर जेवण टाळावं. व्यायाम, झोप आणि प्राणायाम. 7 ते 8 तास झोप घ्या. दररोज चालणं, हलका व्यायाम करा. प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी करा. यामुळे नर्वस सिस्टीम शांत होते. ऍसिड सिक्रेशन बॅलन्स होतं. होलिस्टिक अप्रोच, संपूर्ण उपाय. फक्त गोळी घेऊन ऍसिडिटी बरी होत नाही. लाईफस्टाईल ही बदलावी लागते. खाण्याची वेळ सुधारावी लागते. ताण कमी करावा लागतो. झोप सुधारावी लागते. मन शांत ठेवावं लागतं आणि मगच ऍसिडिटी कायमची कंट्रोलमध्ये येते. तर मित्रांनो, ऍसिडिटी ही छोटी गोष्ट नाही. ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही. ती शरीराचा इशारा आहे. वेळीच थांबवा, वेळीच सुधारा आणि वेळीच काळजी घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.